मी यूट्यूब पाहिलं तर ते बातम्या बघून मला असा धसकाच बसला. म्हणजे ते पाहिलं आणि ते पाहत असताना त्या बातम्या चालू ॲक्सिडेंट झालाय, बारामतीत विमान कोसळलंय. त्या बातम्या चालू असतानाच तेथील एका नगरसेवकाचा मला कॉल आला. "नाना तुम्ही कुठे आहात?" म्हणलं, "मी पुण्यातच आहे." "आणि कोण आहे बरोबर?" म्हणलं, "कोण नाही, बोला ना." तर त्यांनी मला सांगितलं की दादा गेले. तर मला विश्वास बसला. मी आहे असा खाली बसलो आणि माझा तर हातापायचा गळाटाच झाला. काय करावं काय सुचेना. अक्षरशः पायाखाली माती सरकली, की दादा कसे जाऊ शकतात. मी म्हणलं, "तू चुकीचं सांगतोय. व्यवस्थित बघ. दादा नक्की गाडीत त्या प्लेनमध्ये होते का? ते पहा." म्हणलं, "मी त्या स्पॉटलाच आहे." सर्व आम्ही मंडळी इथं आहे. दादा नाही राहिले. आणि अक्षरशः इतकं वाईट घटना माझ्या आयुष्यात आजपर्यंत गेले. इतक्या वर्षात कधीच घडली नाही ती घटना आणि त्या दिवशी 28 जानेवारीला जी घडलेली घटना ती कधीही विसरणारी नाही. अतिशय दुःख आम्हाला झालं त्या दिवशी. दादांना निरोप पोचवायचा म्हणजे आता या आपल्या आवाज चॅनलच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की वेळ पाळणारा माणूस वेळे अगोदर गेला याची खूप खंत वाटते. आणि दादांनी असं जाणं खरं तर आजची सिच्युएशन तुम्ही जर पाहिली तर दादा सगळ्यांना हवीहवीशी वाटतात. दादा असणं गरजेचं होतं. दादा पाहिजे नव्हते. येत्या 22 जुलै रोजी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती साजरी होते. त्या अनुषंगाने आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या आठवणीतले दादा या विशेष कार्यक्रमाअंतर्गत आपल्यासोबत जोडले गेलेत पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी विरोधी पक्षनेते नाना काटे. नाना, खरं तर उद्याच म्हणजे 22 जुलै रोजी अजितदादांचा जयंती साजरी होतीये. पिंपरी चिंचवड शहरात विशेष प्रेम राहिलं होतं अजितदादांचं. तुमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांवर अजितदादांचं प्रेम होतं. मात्र दुर्दैवाने जी घटना झाली त्यामध्ये दादा आपल्यातून निघून गेले आणि आज आपण पाहतोय अजितदादांचा वाढदिवस साजरा करण्याऐवजी आपण त्यांची जयंती साजरी करतोय. काय एकंदरीत आठवणी होत्या अजितदादांबरोबरच्या? कारण पिंपरी चिंचवडला आले की सकाळी पहाटे दादा यायचे, कार्यक्रमाची पाहणी वगैरे करायचे, दौरे असायचे आणि नाना काटे त्या ठिकाणी आवर्जून सकाळी उपस्थित राहायचे. नक्कीच खरं तर महाराष्ट्राचा महाराष्ट्रामधील 28 जानेवारी हा काळा दिवस मानला जातो. कारण दादा त्या दिवशी गेलेत. आणि उद्या 22 जुलै दादांचा वाढदिवस खरं तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहानं साजरा करत असताना उद्याचा दिवस हा जयंती म्हणून साजरा करावा लागतोय. हे दुर्दैव आहे आमचं. कारण गेले अनेक वर्षापासून ज्या दिवशी आम्ही दादांना जोडलं गेलो, त्या दिवसापासून संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये कधीही कसलाही दौरा असला, तर आवर्जून मी असेल, पक्षाचे अध्यक्ष असेल किंवा आमचे सर्व राष्ट्रवादी प्रेमी या शहरातली सर्व मंडळी एकत्र येऊन दादांबरोबर आम्ही तो दिवस पूर्ण घालवत असतो. परंतु दादाचं या शहरावर विशेष लक्ष होतं. संपूर्ण पिंपरी चिंचवडला माहिती आहे, की दादांच्या दौऱ्यामध्ये एकदा दादांनी दौरा चालू केल्यानंतर शहरामधील कसलीही कामं असेल, तर ती कामं 100% मार्गी लावण्याचं काम दादांच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे. मग तो कुठल्या पक्षाचा माणूस दादांकडे काम घेऊन आलाय, हे दादा कधी पाहत नव्हतं. तो आपल्या पक्षाचा आहे का दुसऱ्या पक्षाचा आहे. कामाचा सतत सपाटा आणि काम करण्याची जी धमक आहे, ती धमक दादांसारखी कुठल्याही नेत्यामध्ये नाही. आणि आम्ही अशा नेत्याला मुकलं गेलेलो आहे. हा संपूर्ण महाराष्ट्र पोरका झालेला आहे. आमच्यासारख्या छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांचं तर खूप नुकसान झालेलं आहे. पक्षाचं नुकसान झालेलं आहे. आणि हा दिवस 22 जुलै हा वाढदिवस खरं तर आम्ही मोठ्या उत्साहानं संपूर्ण शहरात आणि राज्यात साजरा करण्याची खरं तर उद्याचा दिवस असतो. परंतु दुर्दैवानं आम्हाला तो जयंती म्हणून साजरा करावा लागतोय. खरं तर नाना, तुमच्यावर विशेष प्रेम अजितदादांचं होतं, म्हणजे शहरातील अनेक कार्यकर्त्यांवर होतं. मात्र जेव्हाही शहरात यायचे, भाषणं असायची दादांची किंवा कुठले मेळावे असायचे, आवर्जून तुमचं नाव तिथं घेतलं जायचं. 14ला तुमच्यावर दादांनी विश्वास दाखवला होता. विधानसभेची उमेदवारी दिली होती. त्यानंतर पोटनिवडणुकीची उमेदवारी दिली होती. कसं एकंदरीत प्रवास राहिला होता हा सगळा? कशा पद्धतीने दादांनी तुमची जवळकी राहिली होती? नक्कीच या पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक नेत्यांना घडवण्याचं काम दादांच्या माध्यमातून झालेलं आहे. अनेक नेते घडवल्यानंतर काही नेत्यांनी दादांची साथ सोडून दुसऱ्या पक्षामध्ये गेले आणि 2014ला दादांनी माझ्यावर जबाबदारी देऊन विधानसभेचं तिकीट मला पहिल्यांदा दिलं दादांनी. दादांचा शब्द मानून मी विधानसभा लढवली. मला अपयश आलं.
परंतु मी दादांची साथ कधीही सोडली नाही आणि सतत दादांसंग मी कायमस्वरूपी राहिलो. ज्या पद्धतीनं या शहरामध्ये जी जबाबदारी माझ्यावर देण्यात आली ती जबाबदारी पार पाडण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व सहकाऱ्यांबरोबर मी या शहरात काम करत राहिलेलो आहे. आणि त्याच पद्धतीनं 2023ला देखील ज्यावेळेस या चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक लागली आणि त्या पोटनिवडणुकीत देखील अतिशय ताकदीने दादा माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. गेले 1 महिना दादा आणि दादांची सर्व टीम माझ्या पाठीमागे राहून या चिंचवड विधानसभेसाठी मला ज्यावेळेस तिकीट दिलं तर 100% निवडून येण्यापर्यंत माझी तयारी झाली होती. परंतु काही कारणास्तव मला अपयश आलं. परंतु दादांनी त्यावेळेस देखील मला धीर दिला आणि मला सांगितलं, की "तू खचून जाऊ नको. अजून खूप दिवस आहे पुढं. आपण पुन्हा एकदा प्रयत्न करू." आणि असे भक्कमपणे एक मोठ्या भावासारखं, वडिलांसारखं कायम पाठीशी ठामपणे कार्यकर्त्यांच्या राहणारे दादा गेल्यामुळं आमचं नुकसान झालेलं आहे. नेहमी पिंपरी चिंचवड शहरामध्ये आल्यावर या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांना ते भेटायचे, आवर्जून तुमच्या घरी यायचे, जेवणाचा वगैरे कार्यक्रम व्हायचा. मात्र ह्या सगळ्या पलीकडे जाऊन पिंपरी चिंचवड शहरामध्ये कसं योगदान राहिलेलं अजितदादांचं? आपण पाहतोय अनेक विकास कामांमध्ये अजितदादांचं योगदान राहिलेलं आहे आणि नेहमी ते सांगायचे, की जरी बारामती माझी जन्मभूमी असेल, तर पिंपरी चिंचवड ही माझी कर्मभूमी आहे. पिंपरी चिंचवडवर माझं विशेष प्रेम आहे. कारण नेहमी दादा उल्लेख करायचे, की 92 साली जेव्हा मी या शहरात आलो, की ह्याच पिंपरी चिंचवडकरांमुळे मी पहिल्यांदा खासदार झालो. नक्कीच दादा आवर्जून सांगायचे, की 92ला सुरुवातीला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरी चिंचवड मधील सर्व नागरिकांनी दादांवर विश्वास ठेवून दादांना खासदार म्हणून निवडून दिलं होतं आणि त्या दिवसापासून या पिंपरी चिंचवड शहराचा विकास करत असताना दादांनी कुठेही कमतरता ठेवली नाही. प्रत्येक काम स्वतःच्या घरचं काम, स्वतःचं काम असल्यासारखं केलेलं आहे. बारामतीपेक्षाही अधिकचं लक्ष या शहरामध्ये दादांनी टाकून या शहरामध्ये ग्रेट सेप्टर असेल, उड्डाणपूल असेल, उद्यानं असेल, प्लेग्राऊंड असेल, मोठमोठे प्रकल्प असेल, ॲटो क्लस्टर असेल, अशी अनेक भरीव कामं दादांच्या माध्यमातून झाली. आत्ता नव्याने होत असणारी ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची इमारत देखील तिचं संपूर्ण डिझाईन दादांनी त्यांनी एक स्वतः आर्किटेक्ट देऊन ते काम स्वतः पाहिलेलं आहे आणि ती बिल्डिंगचं काम भूमिपूजनाला जरी दादा आले नसले, तरी पण हा पूर्ण आराखडा तयार करण्याचं काम दादांच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि ही कामं करीत असताना प्रत्येक वेळेस या शहरातील प्रत्येक नगरसेवकाला ठामपणे पाठिंबा देऊन त्याच्या वार्डातली जी कामं दादांक त्यांनी पाठपुरावा केलेला आहे, ती कामं तेवढ्याच ताकदीने दादांनी सोडवण्याचं काम केलेलं आहे. खरं तर नुकतेच महानगरपालिका असेल, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे त्यामध्ये नगर परिषद असतील, महानगरपालिका आणि झेडपीचे इलेक्शन. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दादा या ठिकाणी आपण पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे प्रत्येकाच्या प्रचार सभेत त्या ठिकाणी होते. मात्र ती निवडणूक झाल्यानंतर, त्याचं मतदान झाल्यानंतर झेडपीच्या निवडणुका लागल्या आणि त्या लगबगीतच आपल्याला ही बातमी ऐकायला मिळाली. काय एकंदरीत त्यावेळेसची भावना होती जेव्हा तुमच्या कानावर ही बातमी कळाली? इलेक्शन महानगरपालिकेचं निकाल 16 मला वाटतं 16 जानेवारीला निकाल लागला. आणि त्यानंतर आमची बैठक दादांनी लावली होती काहीतरी 18च्या आसपास, 18-19 तारखेला बैठक लावली होती बारामती गेस्ट हाऊसला. जे निवडून आले त्या सर्व नगरसेवकांना दादांनी पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या. भविष्यात आपल्याला कशी कामं करायची, जरी आपण आता कमी प्रमाणात निवडून आलो असलो तरी तेवढ्याच ताकदीने नागरिकांची कामं केलेली आहेत. जे पडलेत त्यांना खचून न जाता पुन्हा उभारी देण्यासाठी दादांनी त्यांना पाठबळ दिलं. परंतु ही कामं करत असताना भविष्यात आपण पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड शहर चांगलं कसं होईल याच्याकडे आपण लक्ष देऊन काम करूया. आपण आता युतीमध्ये आहोत अशा आम्हाला सूचना दिल्या. आणि 26 जानेवारीला झेंडावंदनाचे संपूर्ण राज्यात कार्यक्रम होत असताना त्याच्यानंतर झेडपीचे इलेक्शन लागले होते आणि त्या इलेक्शनचे दौरे दादांचे चालू होते. 28 तारखेला सकाळी 7:30 वाजता मला विकास पाटलांचा फोन आला आणि विकास पाटलांनी मला सांगितलं, की आपल्याला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्ष नेता द्यायचा आहे. तर आत्ता जे निवडून आलेले नगरसेवक आहेत आणि जे इच्छुक आहे विरोधी पक्ष नेत्यासाठी, तर त्यांचा प्रत्येक नगरसेवकाचा किती कालावधी आहे, म्हणजे किती पंचवार्षिक तो निवडून आला त्याची व्यवस्थित माहिती ती आम्हाला पाठवून द्या. दादा आत्ताच मुंबईवरनं बारामतीला निघालेले आहेत. तर दादांना ती माहिती मला बारामतीमध्ये आल्यानंतर द्यायची आहे. तर मी म्हटलं, दादा भेटतील का आज? तर
तर ते म्हणले आज सकाळी बारामतीत जाणार आहे. मी आता इथनं निघालेली आहे. बारामतीमध्ये पोहोचल्यानंतर तिथल्या सभा उरकल्यानंतर आज संध्याकाळी दादा पुण्यात येणार आहे. तर मग तुम्ही मला कॉल करा, आपण भेटू. असं माझं 7:30ला विकास सकाळी पाटलांशी बोलणं झालं आणि मी जिममध्येच होतो. मी तासभर जिम केल्यानं मी माझी थोडी राहिली होती आणि मी काहीतरी 8:30च्या दरम्यान मी काहीतरी बाहेर गेलो असं. बाहेर गेलो न मला संतोष कोकणेंचा फोन आला. "नाना न्यूज पाहिलेत का?" मी म्हणलं, "का? नाही पाहिले." म्हणलं, "मी जिमवरून आत्ताच आलोय." हा म्हणला, "दादांच्या प्लेन क्रॅश झालंय." म्हणलं, "काय बोलतो?" म्हणलं, "मी सकाळीच विकास पाटलांशी बोललोय की दादा बारामतीला निघालेत." आणि असं कसं बोलतोय? "तुम्हाला बातम्या बघा, YouTube चालू करा." मी YouTube पाहिलं तर ते बातम्या चालू. मला असा धसकाच बसला. म्हणजे ते पाहिलं आणि ते पाहत असताना त्या बातम्या चालू, हे ॲक्सिडेंट झालाय, बारामतीत विमान कोसळलंय. ह्या बातम्या चालू असतानाच तेथील एका नगरसेवकाचा मला कॉल आला. "नाना तुम्ही कुठे आहात?" म्हणलं, "मी पुण्यातच." म्हणले, "कोण आहे बरोबर?" म्हणलं, "कोण नाही, बोला ना." तर त्यांनी मला सांगितलं की दादा गेले. तर मला विश्वास बसला. मी आहे असा खाली बसलो. माझा तर हातापायचा गळाटाच झाला. काय करावं काय सुचेनाच. अक्षरशः पायाखाली माती सरकली की दादा कसे जाऊ शकतात. मी म्हणलं, "तू चुकीचं सांगतोय. व्यवस्थित बघ. दादा नक्की गाडीत त्या प्लेनमध्ये होते का? ते पहा." म्हणलं, "मी त्या स्पॉटलाच आहे. सर्व आम्ही मंडळी इथं आहे. दादा नाही राहिलेले." मी अक्षरशः इतकं वाईट घटना माझ्या आयुष्यात आजपर्यंत गेले इतक्या वर्षात कधीच घडली नाही. ती घटना आम्ही त्या दिवशी 28 जानेवारीला जी घडलेली घटना ही कधीही विसरणारी नाही. अतिशय दुःख आम्हाला झालं त्या दिवशी. तर त्यानंतर आपण पाहतो आता पुन्हा एकदा पक्ष बांधण्यासाठी जय पवार असतील, पार्थ पवार असतील, सुनेत्रा वहिनी असतील, या सगळ्यांनी पुन्हा एकदा तुम्हाला एक नवीन ऊर्जा देण्याचा प्रयत्न करतात. नुकतीच बैठक देखील झालेली आहे. आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून दिवंगत अजितदादांना तुम्ही काय एखादा निरोप द्याल, काय संदेश द्याल? तुमच्या मनातल्या कुठल्या भावना आहेत ज्या अजितदादांकडे आज तुम्ही जयंतीनिमित्ताने व्यक्त कराल? आपला आवाज चॅनलच्या माध्यमातून खरं तर मी हेच सांगू इच्छितो की ज्या पद्धतीनं दादा गेल्यानं संपूर्ण महाराष्ट्र हा पोरका झालेला आहे. हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा पवार गट पोरका झालेला आहे. दादांपासून आम्हाला कोणाला पद नाही भेटलं तरी आम्हाला काय हरकत नव्हती. पण दादा असणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. आमचा अख्खा माज गेल्यागत झालं. ज्या माझावरती आम्ही या शहरात फिरत होतो की तो गुरूर आमचा निघून गेलाय. तर आम्ही या आपल्या आवाज चॅनलच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की ज्या पद्धतीनं दादांची ऊर्जा होती, दादांनी ज्या पद्धतीनं ठामपणे आम्हाला पाठिंबा देऊन काम करत होतो, त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये जयदादा असतील, पारदादा असेल किंवा वहिनी असतील, हे ठामपणे या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मागं त्या उभ्या राहतील. त्यांनी ती भूमिका हातात घेतलेली आहे. वहिनींनी सांगितलेलं आहे की दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा ताकदीने उतरून जी लोकांची कामं आहेत ती कामं तडीस नेण्यासाठी तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी काही अडचणी आल्या तर आम्ही ठामपणे तुमच्या पाठीशी उभं राहू. एवढं दादा वहिनींनी आणि पारदादा जयदादा यांनी आम्हाला संदेश दिलेला आहे. अजितदादांना तुमचं काय सांगणं असेल? म्हणजे सपोज आपला आवाजच्या न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून तुम्ही दादांशी बोलताय, काय एखादा निरोप दादांपर्यंत तुम्हाला पोहोचवायचा आहे? दादांना निरोप पोचवायचा म्हणजे आता या आपल्या आवाज चॅनलच्या माध्यमातून हेच सांगू इच्छितो की वेळ पाळणारा माणूस वेळे अगोदर गेला याची खूप खंत वाटते. आणि दादांनी असं जाणं खरं तर आजची सिच्युएशन तुम्ही जर पाहिली तर दादा सगळ्यांना हवे वाटतात. दादा असणं गरजेचं होतं. दादा पाहिजे नव्हते. निश्चितच माजी विरोधी पक्षनेते नाना काटे आपल्यासोबत होते. खरं तर अनेक आठवणींना नानांनी जो आहे तो उजाळा दिलेला आहे. दादांची सतत त्यांना आठवण येत असते असं देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलं. त्याचबरोबर आज दादा हवे होते हे देखील त्यांनी आपला आवाजच्या माध्यमातून अजितदादांना संदेश दिलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट बांधा शिवराजसह प्रसन्न तरडे, आपला आवाज पिंपरी चिंचवड.